नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. शिरपूर तालुक्यातील वाठोळे गावातील काही कुटुंब आपल्या सोबत आले. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया. आज थाळनेर पोलीस स्टेशन या आवारात मध्ये आपण आलोय. थाळनेर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट आहे. नेमकं काय भूमिका आपण जाणून घ्या. काय सांगणार आपण या ठिकाणी आला, काय झालं तुमचं? पोर आहे 1.5 महिना होई झाले अजून काही तपासणीला ठेवले ते आता सरसले सांगून आम्ही ती चौकशी चालू बा आम्ही असं सांगणार. आणि पोर कोण लिहिजायले पोर मनेश युवराज बिल मनोज देवराज बिल मनीष. कुठं असतो तडे वाटोड आले. तुम्ही कधी कंप्लेंट केली होती? 26 मे. मग काय म्हणणार आता साहेब, काय बोलणार? हा बा चौकशी चालू आहे असं सांगत असते आमचे. ठाणे पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी ते सांगतात की चौकशी चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दादा काय सांगणार या संदर्भात? तुम्ही पत्रव्यवहार केले का? या संदर्भात पत्रव्यवहार केले का? बोला ना. पत्रव्यवहार आपण तिथे दिले एसपी ऑफिसला दिले, पत्रव्यवहार केलंय. ते एसपी साहेब म्हणतात ते ठाण्यार PSI ला PSI शी बोलतो बा, काय आहे काय नाही त्यांच्याशी शोध घेतो बा, ते काय पुढचे मार्गदर्शन काय करतायत काही नाही. काय सांगणार? मुलगी आता कुठे आहे सध्या? आता मुलगी कुठे आहे ते तपास लागू शकत नाही सर. मग तुमचं काय म्हणणं आहे? आता मुलगी, आमचं म्हणणं आहे की बा मुलगीला लवकरात लवकर शोधा, का मग तिला कुठेतरी तिचं अपघात केले का काय ते काही आम्हाला कळत नाही. शंका वाटते बा कुठेतरी मुलीचा अपघात झालाय की काय, हे देखील शंकेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. काय सांगणार तुला? काय सांगणार? पोलिसांनी लवकरात लवकर चौकशी करावी और मुलीला ताकद द्यावी. आई वडिलांच्या बरोबर त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून आई वडिलांकडे त्यांना सोपावे. तुम्ही बघू शकता ठाणे पोलीस स्टेशन गेल्या अनेक दिवसापासून 1.5 महिन्यापासून हे लोक चक्रा मारतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलीचा घातपात केला असावा, असं देखील या ठिकाणी त्यांचा प्रश्न निर्माण होतोय. आता काय सांगणार? कोण आहे तुमचे ते? माझे नाथ किती दिवस झाले? 1.5 महिना 1.5 महिना. काय मागणी आहे तुमची? आम्हाला पाहिजे ना, मुलगी मुलगी पाहिजे. तुम्ही बघू शकता मुलगी ही भेटली पाहिजे. या संदर्भात आज ठाणे पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहे. संबंधित जे अधिकारी असेल त्यांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून संबंधित जो व्यक्ती असेल त्यांना गजाआड करावा, असा प्रश्न यांनी या ठिकाणी मांडलाय. आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना देखील वर्ग करण्यात यावा. अन्यथा जर मुलगी सापडली नाही तर स्थानिक गुन्हा शाखा धुळे जिल्हा यांना देखील हा केस ही वर्ग करण्यात यावी, असं देखील यांचं म्हणणं आहे. आणि लवकरात लवकर जर मुलगी मिळाली नाही तर येणाऱ्या काही काळामध्ये आमरण उपोषण करणार आहे. जिल्हाधिकारी SP कार्यालय यासमोर आमरण उपोषण करण्याची देखील यांनी या ठिकाणी तयारी दर्शवली. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, D24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, चला मी पण येतो तिथं.